आर-टी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत संपलेली आहे. दिनांक 31 मार्च 2026 ही आर-टी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख होती. त्यानंतर अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. म्हणजेच याचा अर्थ आता पुढील टप्पा म्हणजे लॉटरी काढण्याची प्रक्रिया होणार आहे. आर-टीची लॉटरी नेमकी कशी काढली जाते? आर-टी अंतर्गत नंबर लागल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करणं हे आवश्यक असतं. ह्या सर्व गोष्टींबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. 2026-27 सालासाठी सध्या आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत आर-टी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत होती. 31 मार्च नंतर ही मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आता पुढील टप्पा हा लॉटरी काढण्याची प्रक्रिया असणार आहे. एप्रिल महिन्याच्या साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही लॉटरी काढली जाईल. आर-टीची लॉटरी ही ऑनलाईन पद्धतीने काढली जाते. ही अतिशय पारदर्शक प्रक्रिया असते. ह्या प्रक्रियेमध्ये पालक संघाचे काही प्रतिनिधी, मुख्याध्यापक प्रतिनिधी, शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी ह्या सर्वांचा ह्या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसामध्ये शाळानुसार विद्यार्थ्यांची यादी वेबसाईटवरती जाहीर केली जाते आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील प्रवेशाची प्रक्रिया ही केली जाते. ऑनलाईन लॉटरीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला असेल त्यांच्यासाठी 2 ते 3 हे सेंटर जाहीर केले जातात आणि त्या सेंटरवरती जाऊन त्या पालकांना त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागते आणि तेथूनच त्यांना कन्फर्मेशन लेटर देखील मिळते, ज्या लेटरच्या आधारे त्या संबंधित शाळेमध्ये जाऊन त्यांच्या मुलांचं ते ॲडमिशन घेऊ शकतात. आर-टी अंतर्गत नंबर लागल्यानंतर ॲडमिशनसाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात त्याबद्दल आपण आत्ता माहिती पाहू. ह्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे हमीपत्र. हमीपत्र हे आर-टीच्या वेबसाईटवरतीच उपलब्ध असतं. तेथून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते हमीपत्र भरून पुढे सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट आहे अलॉटमेंट लेटर. हे देखील तुम्हाला आर-टीच्या वेबसाईटवरतीच मिळणार आहे. तुम्ही आर-टीच्या वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येणार आहे. आर-टी अंतर्गत ज्यांचा नंबर लागलेला आहे त्या सर्व पालकांनी हे अलॉटमेंट लेटर देखील वेबसाईटवरून डाउनलोड करणे हे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तिसरे डॉक्युमेंट हे आधार कार्ड आहे. तुमच्या पाल्याचं ओरिजिनल आधार कार्ड असणं हे आवश्यक आहे. आधार कार्डवरील नाव आणि आर-टी अर्जामध्ये टाकलेलं नाव हे सेम असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो. त्यानंतर पुढील आवश्यक डॉक्युमेंट हे जन्म दाखला आहे. तुमच्या पाल्याचा ओरिजिनल जन्म दाखला असणं हे आवश्यक आहे आणि ह्या जन्म दाखल्यावरील जन्मतारीख आणि तुम्ही आर-टी अर्जामध्ये टाकलेली जी जन्मतारीख आहे हे देखील सेम असणं आवश्यक आहे. ह्या तारखेमध्ये कुठल्याही प्रकारची जर तफावत आढळली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यानंतर पुढील आवश्यक डॉक्युमेंट हे जात प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे. आर-टी अर्ज हे 2 प्रकारे भरला जाऊ शकतो. एक तर सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या घटकातील व्यक्तींना हा आर-टी अर्ज दाखल करता येऊ शकतो, म्हणजेच त्याला आपण कास्टमधून अर्ज भरणे असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे की जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, अशा लोकांना देखील ह्यामध्ये अर्ज भरता येऊ शकतो. तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला देणे हे बंधनकारक असणार आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या आतील रकमेचा असणं हे आवश्यक आहे. तर गरजेनुसार हे डॉक्युमेंट तुम्हाला पुढे सादर करणं हे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढील डॉक्युमेंट हे रहिवासी पुरावा आहे. तर रहिवासी पुरावा देखील तुम्हाला ह्यामध्ये सादर करणं हे बंधनकारक आहे. रहिवासी पुराव्यामध्ये अनेक डॉक्युमेंट येतात. त्यामध्ये आधार कार्ड आहे, मतदान ओळखपत्र आहे, तुमची टॅक्स पावती असेल किंवा लाईट बिल असेल किंवा तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट सादर करणं हे यामध्ये बंधनकारक असणार आहे. आता तुम्ही आर-टी अर्जामध्ये टाकलेला तुमचा पत्ता आणि तुमच्या रहिवासी पुराव्यावरचा पत्ता हा सिमिलर म्हणजे सारखा असणं हे आवश्यक असणार आहे. ह्यामध्ये जर तफावत आढळली तर तुमचा अर्ज बाद होण्याची देखील शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्ही अर्जामध्ये जो ॲड्रेस टाकलेला आहे तोच ॲड्रेस ज्या डॉक्युमेंटवर लिहिलेला आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करणं हे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे वडिलांचे आधार कार्ड.
पाल्याचे वडील म्हणजे तुमचं आधार कार्ड देखील ह्यामध्ये तुम्हाला सादर करणं हे बंधनकारक असणार आहे. तर अशा प्रकारे आरटी ऍडमिशनसाठी तुम्हाला ह्या 7 प्रकारच्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे. जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरवरती तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जाल तेव्हा तुमच्यासोबत हे सर्व डॉक्युमेंटचे मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. आणि ती ओरिजिनल डॉक्युमेंट हे फक्त तिथं व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहेत आणि तिथे जमा करण्यासाठी तुम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी काढावी लागणार आहे. आता पुढील टप्पा म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आणि हे सर्व डॉक्युमेंट जर ग्राह्य धरले गेले तर तिथून तुम्हाला कन्फर्मेशन लेटर मिळते आणि त्या लेटरच्या आधारे तुम्ही संबंधित शाळेमध्ये जाऊन तुमच्या पाल्याचं हे ऍडमिशन घेऊ शकता. तर आरटीई अर्ज नेमकं कोणकोणत्या परिस्थितीमध्ये बाद होऊ शकतो ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. पाल्याच्या नावामध्ये जर बदल असेल म्हणजे पाल्याच्या आधार कार्डवरती वेगळं नाव आणि तुम्ही आरटीईचा अर्ज दाखल करताना म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना जर पाल्याचं वेगळ्या पद्धतीने नाव टाकलेलं असेल, त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झालेलं असेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता असू शकते. त्याचबरोबर अर्जामध्ये खोटी किंवा चुकीची माहिती दिली गेली असेल तरी देखील अर्ज बाद होऊ शकतो. म्हणजे काय तर चुकीचा पत्ता टाकलेला असेल किंवा गुगल लोकेशन सिलेक्ट करताना हे चुकीच्या ठिकाणी ते सिलेक्ट केलेले असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यताही असू शकते. आरटीई प्रवेशासाठी जे डॉक्युमेंट आवश्यक आहे ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तर ह्या काही परिस्थिती आहेत ज्यामध्ये तुमचा आरटीईचा अर्ज बाद होऊ शकतो. आरटीईची लॉटरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि शाळानुसार विद्यार्थ्यांची यादी जाहीर होण्यासाठी अजून काही कालावधी शिल्लक आहे. जर तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट नसतील तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट उपलब्ध करण्याची संधी आहे. जर आरटीई ऍडमिशनसाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर ह्या कालावधीमध्ये तुमच्याकडे ते डॉक्युमेंट उपलब्ध करण्याची संधी आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवणं हे आवश्यक आहे. तर आरटीई लॉटरी प्रक्रियेची तारीख जाहीर झाल्यानंतर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला हे यूट्यूब चॅनलवरती नक्की मिळेल. त्यामुळे ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.